नमस्कार. मी वैद्य कल्पिता धानोरकर विश्वजा आयुर्वेदिक क्लिनिकमधून बोलत आहे. आज नवरात्रीचा 6वा दिवस, माता कात्यायनीचा दिवस आणि आजची वनस्पती आहे माचिका. निघंटू रत्नाकरामध्ये माचिका जी वनस्पती आहे ती थंड, आम्लरसात्मक, पाककाळी आम्लरसात्मक आणि रक्तार्शात, रक्तातिसारात अशी रक्तस्तंभक म्हणून वापरलेली आढळते. तसंच त्याच्या काढ्याने गुळण्या केल्यास दंतशूळ आणि टॉन्सिल्स जे आहेत त्याच्यामध्येही उपशय मिळतो. मात्र माचिका ही वनस्पती कोणती असावी यामध्ये तज्ज्ञांमध्ये थोडी मतमतांतरं आहेत. भावप्रकाशकारांनी 2 प्रकार सांगितलेत. एक माई नावाची वनस्पती म्हणजे टॅमॅरॅक्स आर्टिक्युलाटा किंवा टॅमॅरॅक्स गॅलिका ही जी आहे तिला माचिका असं म्हटलेलं आहे. आणि दुसरी जी आहे ती हिबिस्कस कॅनॅबिकस म्हणजे अंबाडी जी आहे तिला पण माचिका म्हटलं आहे. तर पहिल्यांदा आपण माई ही वनस्पती बघूया. तर ही जी आहे तिची पानं बारीक बारीक असतात. साधारण नदीकाठी किंवा पंजाब किंवा सिंध प्रांतामध्येही आढळते. त्याला छोटे छोटे असे कृमी गोल असतात. त्याला बरेचदा लोक फळं समजतात, पण खरं म्हणजे ते एक प्रकारच्या कृमींचं घर असतं. तर औषधामध्ये त्यांचाही वापर होतो, माई वृक्षाच्या सालीचाही वापर होतो किंवा त्याचा पंचांगांचा क्षार करतात तोही वापरला जातो. गुणधर्मदृष्ट्या ही पण आम्लरसात्मक आहे म्हणजे आंबट आहे, थंड आहे. ही पण ग्राही आहे म्हणून अतिसारामध्ये वापरतात किंवा रक्त अर्श, रक्त अतिसार किंवा जिथून कुठून रक्तस्राव होईल तर तो थांबवण्याकरता ही वनस्पती वापरली जाते. तसंच ही रुची देणारी आहे, हृदय आहे म्हणजे हृदयासाठी चांगली आहे. तसंच हिचा पण वापर जो आहे, हिच्या काढ्याचा वापर तो दात दुखत असतील तर किंवा टॉन्सिल्स सुजलेले असतील तर गुळण्या करून वापरण्यासाठी केला जातो. आता दुसरी वनस्पती जी आहे अंबाडी, तर अंबाडी आपल्या सगळ्यांना परिचितच आहे. ती पण आंबट आहे. तिच्यामध्ये डायटरी फायबर्स असतात त्यामुळे ती अनुलोमक आहे, मलनिस्सारण करते. ती पण रुची देणारी आहे. आंबट असल्याकारणाने पाककाली पण ती आंबट आहे. अंबाडी वापरताना ती आंबट असतानाही पित्तशामक आहे. तर असं का बरं? तर ती विरेचन करते म्हणजे जुलाबाद्वारे पित्ताचं निर्हरण करते. त्यामुळे पित्त निघून गेल्यामुळे पित्त कमी होतं म्हणून ती पित्तशामक आहे.